ऑपरेशन टायगरचे एक्सक्लुझिव्ह पुरावे एबीपी माझाच्या हाती लागलेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी नुकताच एकनाथ शिंदेंसह जाण्याचा निर्णय घेतला। त्याला ऑपरेशन 2.0 असं म्हटलं गेलेली ही घटना घडल्यावर 17 जूनला खासदारांनी अध्यक्ष ओम बिर्लांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। ते फोटो एबीपी माझाच्या हाती लागलेत। या 5 खासदारांसह खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईकही उपस्थित होते। ऑपरेशन टायगरचे एक्सक्लुझिव्ह पुरावे एबीपी माझाच्या हाती लागलेले आहेत। ठाकरेंचे खासदार फुटल्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतलेली होती आणि या भेटीचे फोटो एबीपी माझाच्या हाती लागलेले आहेत। प्रताप सरनाईक आणि श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते आणि जे खासदार फुटलेत त्या खासदारांचे फोटोज समोर आलेले आहेत। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची 17 जूनला नवी दिल्लीमध्ये या सगळ्या खासदारांनी भेट घेतली होती। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, हे एक्सक्लुझिव्ह पुरावे एबीपी माझाच्या हाती लागलेत, या फोटोज मागची स्टोरी काय? अगदी आपण पाहतोय ऑपरेशन टायगर हे राज्यातच नाही तर देशभरामध्ये चर्चेचं जे आहे ते ठिकाण बनलेलं होतं। ऑपरेशन टायगर हे काही दिवसापूर्वी पार पडलेलं होतं आणि त्यानंतर जे फोटो आहेत किंवा पुरावे जे आहेत ते एबीपी माझाच्या हाती लागलेले आहे। एक्सक्लुझिव्ह हे फोटो आपण पाहू शकता। मात्र हे संपूर्ण जे फोटो जे आहेत ते आतापर्यंत बाहेर प्रसारित केले गेलेले नव्हते। गोपनीयता जी आहे ती ठरवण्यात आलेली होती। हे सगळे फोटो जर पाहिले आपण त्यामधले सगळ्यात महत्त्वाचा फोटो 5 खासदार जे आहेत ते उभे आहेत आणि त्यांच्यासोबत श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईक हे सुद्धा आहेत। त्यांचा हा सगळा फोटो जो आहे तो लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानाच्या गार्डनमधला आहे। त्या ठिकाणची एक प्रकारची ओळख परेड जी आहे ती खासदारांची झाली। सगळे खासदार त्या ठिकाणी जमले आणि त्या ठिकाणचा हा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। तर दुसरे फोटो जे आहेत ते आपल्याला ओम बिर्ला यांच्याशी चर्चा करताना पुढे नेमकी कशी संविधानिक प्रक्रिया असणार आहे हे जाणून घेताना प्रताप सरनाईक, श्रीकांत शिंदे आणि ओम बिर्ला यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आपण पाहतोय का हे संपूर्णपणे ऑपरेशन होत असताना मोठी गोपनीयता जी आहे ती ठेवण्यात आलेली होती। 17 जूनचं जे आहे ते हे संपूर्णपणे आपल्याला फोटो पाहायला मिळतात। खरं तर हे सगळे खासदार जे आहे ते 6 खासदारांपैकी 5 खासदार हे दिल्लीमध्ये हॉटेल लीलाला वेगवेगळ्या मार्गाने पोहोचलेले होते आणि त्या ठिकाणी प्रताप सरनाईक आणि श्रीकांत शिंदे म्हणजे असे एकूण 7 जण जे आहेत ते पोहोचलेले होते आणि 17 तारखेला हॉटेल लीलाला पोहोचल्यानंतर सकाळी 7:30 वाजता हे सगळे खासदार श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईक जे आहे ते ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि 9:30 वाजता बरोबर त्यांनी ओम बिर्लांच्या समोर उभं राहून सह्या केल्या आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्याच्या आधी ओमराजे निंबाळकर जे आहे ते साधारणतः 6:30 वाजता लोकसभा अध्यक्षांच्या घरी जाऊन सही करून निघून गेले होते। त्यामुळे हे 6 खासदार जे आहे ते वेगवेगळ्या मार्गाने या ठिकाणी पोहोचले होते। मात्र नेमकं हे ऑपरेशन टायगर कोणाच्या नेतृत्वात झालं, कोण कोण दिल्लीमध्ये होते हे अद्यापर्यंत स्पष्टता आलेली नव्हती। जे फोटोग्राफ सुद्धा समोर आलेले नव्हते आणि आता स्पष्ट होतंय की श्रीकांत शिंदे या ऑपरेशन टायगरचं दिल्लीमध्ये नेतृत्व करत होते। एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातून फोनवरती संपर्कात होते आणि त्यांच्यासोबत मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा या ऑपरेशनमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आपण जर पाहिलं तर ऑपरेशन टायगर जे झालं त्यामध्ये श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये हे ऑपरेशन टायगर पार पडताना पाहायला मिळते। खरं तर ओमराजे निंबाळकर हे पुण्यातून कशा प्रकारे गेले याची सुद्धा अनेक चर्चा ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या आणि आपल्याला पाहायला मिळते का हे 5 खासदार जे आहेत ते वेगवेगळ्या मार्गाने कोणालाही याची कुणक न लागता हे दिल्लीमध्ये पोहोचलेले होते आणि त्यानंतर एकत्र येऊन हॉटेल लीलामधून हे लोकसभा अध्यक्षांच्या घरी गेलेले आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे हे सगळे एक्सक्लुझिव्ह फोटोग्राफ जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आतापर्यंत याची कुठेही प्रकारची जे आहे ते हे फोटो प्रसारित केले गेलेले नव्हते। नेमकं ऑपरेशन टायगरमध्ये कोण कोण सहभागी होतं, कोणाच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन झालेलं होतं याची कुठल्या प्रकारची माहिती जी आहे ती समोर आलेली नव्हती। मात्र आता स्पष्ट होतंय की श्रीकांत शिंदे यांनी जे आहे ते ऑपरेशन टायगरचं संपूर्णपणे हे नेतृत्व केलेलं होतं। त्यामुळे हे 5 खासदार कशा प्रकारे गेले, ओमराजे निंबाळकर कशा प्रकारे गेले हे समोर आलेलं आहे। खरं तर ठाकरेंचे हे 6 खासदार फोडल्यानंतर देशभरामध्ये राज्यभरामध्ये मोठ्या प्रकारची चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती। यामध्ये महायुतीमधील आणखी काही पक्षांचा संबंध आहे का अशा प्रकारचं सुद्धा बोललं जात होतं। दिल्लीतून ग्रीन सिग्नल जो आहे तो मिळाल्यानंतर हे 6 खासदार जे आहे ते दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी हे एक प्रकार जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला पाहायला मिळतं आणि त्याचे एक एक्सक्लुझिव्ह फोटोग्राफ जे आहेत ते एबीपी माझाच्या हाती लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी आणि ऑपरेशन टायगरचे पुरावे देणारे हे फोटो जे आहेत ते एबीपी माझाच्या हाती लागलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आपण पाहतोय की आतापर्यंत जे काही शिवसेना फुटल्या असेल किंवा बंड झाला असेल त्यातील सगळ्यात मोठी ही घटना जी आहे ती म्हणावी लागेल। कारण 6 खासदार हे ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचे पुरावे सगळे हे एबीपी माझाच्या हाती लागलेले पाहायला मिळतात।
निश्चित राजू, जसं तू सांगतोयस की प्रचंड गोपनीयता या सगळ्यामध्ये पाळली गेलेली होती. प्रत्येक खासदार वेगवेगळ्या मार्गाने दिल्लीमध्ये पोहोचला. अगदी ओमराजे निंबाळकर सुद्धा पुण्याहून दिल्लीला कसे गेले त्याची चर्चा सुरू होती. ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होऊन ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं ही घोषणा होईपर्यंतची टाइमलाईन नेमकी काय होती आणि त्यामध्ये 17 जूनची ही भेट कशी महत्त्वाची ठरली? अगदी आपण पाहतोय का 17 तारखेला सगळे खासदार जे आहे ते दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी हे ऑपरेशन टायगर जे आहे ते पूर्ण केलेलं पाहायला मिळते. विशेष म्हणजे ज्या वेळेस या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आणि इतर खासदार होते त्याच वेळेस ऑपरेशन टायगर जे आहे ते दिल्लीमध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळत होतं. खरं तर आपण पाहतोय की ओमराजे निंबाळकर हे पहाटे दिल्लीमध्ये पोहोचले आणि 6:30 वाजता ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी जाऊन सही केली होती आणि त्यानंतर 7:30ला उर्वरित 5 खासदार त्याचप्रमाणे प्रताप सरनाईक, श्रीकांत शिंदे हे सगळे पोहोचले आणि 9:30 वाजता जे आहे ते ओम बिर्ला यांच्या समोर उभं राहून सही केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ही मोठी गोपनीयता जी आहे ती पाळण्यात आली. बरोबर आहे राजू. त्यामुळे एकीकडे माध्यमांना सांगितलं जात होतं की आम्हाला या संदर्भात काही माहिती नाही, पण दुसरीकडे पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडत होत्या, बऱ्याच हालचाली होत होत्या. 17 जूनच्या या भेटीचे एक्सक्लुसिव्ह फोटो एबीपी माझाच्या हाती लागलेले आहेत. राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि उद्धव ठाकरेंचे 6 खासदार गळाल लावल्यानंतर शिंदेंची शिवसेना ऑपरेशन टायगर 3च्या पूर्ण तयारीमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी ठाकरेंसोबतच शरद पवारांचे आमदार आणि खासदारही टार्गेटवर असल्याचं कळतंय. सातत्यानं गुप्त बैठका आणि भेटीगाठी सुरू असल्याची माहिती समोर येते. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 10 आमदारांचे शिवसेनेत येण्यासाठी पूर्णपणे मतपरिवर्तन केल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेतील सूत्रांनी केलाय. तसंच पक्षांतरबंदी कायद्याचा बडगा टाळण्यासाठी आणखी 5 आमदार गळाल लावण्याचे प्रयत्न असल्याचं कळतंय. तर ठाकरेंच्या आणखी एका खासदाराला गळाल लावण्याच्याही हालचाली सुरू आहेत. ऑपरेशन टायगर 3ची जबाबदारी माजी मंत्री तानाजी सावंत आणि खासदार श्रीकांत शिंदेंचे निकटवर्तीय निलेश देशमुखांच्या खांद्यावर असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे. तर राज्यामध्ये पुन्हा एकदा सुरू झालेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चांवरती आमदार आदित्य ठाकरे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. या अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर 3.0 अशी अरे बाकी सगळं ऑपरेशन करा, पण ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आपल्या डोळ्यासमोर चाललेलं आहे. तुम्ही बॉडी लँग्वेज बघा, आजचं भाषण बघा आणि थोड्या दिवसानंतर तुम्ही जे मी बोलतोय ते खरं तेव्हा बघा. ऑपरेशन टायगर 3ची चर्चा सुरू झालेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि आपल्या पक्षाचे आमदार आणि खासदार कुठेतरी एकनाथ शिंदे फोडू पाहत आहेत अशी एक माध्यमांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे. अशी चर्चा आहे. मला असं वाटतं की आमचा पक्ष आमदार आणि खासदार हे पूर्ण एक मताने काम करतात. त्यामुळे असं कोणतं काम, अशी घटना काही होईल असं मला वाटत नाही. राजकारणामध्ये निर्णय हे योग्य वेळी घेतले जातात. योग्य वेळी हा निर्णय घेतला जाईल. ठाकरेंचे काही खासदार देखील संपर्कात असल्याची चर्चा आहे. नाही, आता शेवटी ज्या खासदारांनी निर्णय घ्यायचा होता त्यांनी निर्णय घेतलेला आहे. भविष्य ज्यांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यांना असा नेता हवा आहे जो आमच्या पाठीचे खंबीरपणे उभा राहील ते माननीय एकनाथ शिंदेच्या रूपाने ते पाहतायत. म्हणून असे जे कोणी असतील आणि फक्त लोकप्रतिनिधी नाही, त्यांच्या पक्षामध्ये असलेले कार्यकर्ते असू द्या, त्यांचे पदाधिकारी असू द्यात, नेते असू द्यात, त्यांची देखील हीच भावना आहे.